श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष सेवा आणली, म्हणजे ही सेवा केंद्राचीच आहे। जे काही दिंडोरी प्रणित केंद्र आहे ना, तिथली सेवा आहे आणि बरेच सेवेकरी करतात। जवळजवळ माझ्याकडनंच काही सेवेकरी कंटिन्यू 4 ते 5 वर्षापासून तो तोडगा घेतात आणि अनुभव पण घेतात। आता हे जर कंटिन्यू घेतात, दरवर्षी घेतात, म्हणजे याचा अर्थ त्यांना चांगला अनुभव येत असेल, तेव्हाच ते घेत असेल, बरोबर आहे की नाही? तर त्याचा खरोखर अनुभव आहे। मी तर खूप वर्षापासून करते, म्हणजे मी जशी या मार्गात आले तशी करते। तर आणि तेव्हापासून अशी बरकतच होत गेलेली आहे माझी। तर स्वामींच्या कृपेने अगोदर पण चांगलंच होतं, परंतु ही सेवा करायला लागले मी तेव्हापासून अजूनच माझं चांगलं झालं। आणि हेच असतं आपल्या मार्गाचा हेतू, हाच असतो की सगळ्यांना सुख मिळावं, धनधान्य ज्याच्या सगळ्यांची बरकता असावी, हेच आपल्या मार्गाचा हेतू असतो। म्हणून हा जो असतो पाडव्याला धनधान्यादी तोडगा आणि एक दुसरा असतो बघा, तो संरक्षण तोडगा असतो। आता ह्या दोन्ही पण आहे, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तो कोणता आहे काय आहे तर हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। आता मी त्याची व्हिडिओ टाकली होती की तोडग्याची, की तो तोडगा कसा वापरायचा, परंतु काही विशेष म्हणजे सेवा काही राहिलेली, त्यात सेवा नाही सांगितलेली, तर मी तुम्हाला आज ते सेवा पण सांगते आणि तर तुम्हाला हे पण दाखवते। हे बघा, तर ते अशा 2 पोटल्या असतात बघा, अशा 2 पोटल्या असतात, ही पिवळी आणि ही लाल। ही पिवळी पोटली आहे, ही धनधान्यादी तोडगा आहे याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये संरक्षण तोडगा आहे। आता तुम्हाला ते मी खोलून दाखवणार आहे, कशात काय आहे सगळं खोलून दाखवणार आहे, त्याच्यावर काय सेवा करायची हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता हा याचा अनुभव सुद्धा सांगणार आहे, अनुभव सुद्धा इतके छान अनुभव आहे। तर बऱ्याच जणांनी घेतलेले, म्हणजे तुम्हाला मी आता तेच सांगितलं की काही महिला, आता मी स्टॉल सुरू करून माझं 4 वर्ष झाले, सॉरी 5 वर्ष झाल्या, स्टॉल 5वं वर्ष आहे हे। तर माझं स्टॉल सुरू करून 5वं वर्ष आहे, तर बरोबर 5 वर्षापासून काही महिला माझ्याकडनं ते घेत आहे। आणि त्याच्या अगोदर म्हणजे माझा स्टॉल नव्हता, परंतु केंद्रामध्ये आमच्या इथल्या केंद्रामध्ये मी सगळ्या वस्तू घेऊन यायची, म्हणजे मोठ्या केंद्रातून किंवा असं दिंडोरीला गेली तर तिकडनं हे सगळे जे उपाय आहे मी केंद्रातल्या महिलांसाठी आणतच असायची तसे। तर पण मग जेव्हा मी स्वतः टाकलं तेव्हा मी ऑनलाईन करायला लागले, तर ऑनलाईन करायला लागले तर तेव्हापासून महिला माझ्याकडनं घेतात आणि इतके छान अनुभव घेतात त्या, की अक्षरशः म्हणजे म्हणजे ह्या तोडग्याचा असा हे आहे, अनुभव आहे की अन्न जेव्हापासून आपण हा तोडगा लावतो ना, तर तेव्हापासून अन्नधान्याला कमीच नाही पडत। म्हणजे आपलं असं एखादा गरीब जरी राहिला तरी तो खाऊन पिऊन सुखी राहतो, एवढं तरी मात्र आहे की अगदीच हे नाही। आणि ज्याच्या चांगलं आहे त्याचं अजून चांगलं होतं, सगळ्यांचंच चांगलं होतं, पण गरीबाचं कधी कधी काय असं असतं, त्यांचे खाण्यापिण्याचे सुद्धा हे असते कधी कधी। परंतु हा तोडगा जो आहे, हा उपाय जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांनी अनुभव घेतला आणि ते अक्षरशः त्यांना आलेला अनुभव फोन करून सांगतात, किंवा दिंडोरीला सुद्धा जेव्हा कोणी जातं तर त्यांना पण ते सांगतात, किंवा आमच्या केंद्रात पण कधी आता आपल्या गावातल्या असं ते केंद्रात सांगता, किंवा दिंडोरीला काही काही सेवेकरी येतात दर्शनाला, म्हणजे माझ्याकडनं तोडगा घेतले तेच नाही, कुठले पण येतात, तर ते मीटिंगला उभं राहून सुद्धा ह्या तोडगाचा अनुभव सांगतात की आमची अशी अशी परिस्थिती होती, आम्ही दरवर्षी हा तोडगा वापरतो, जो दरवर्षी या तोडग्याची सेवा करतो, तेव्हापासून आमचं चांगलं चांगलं होत गेलं। आणि माझा स्वतःचा सुद्धा एकदम अनुभव आहे, म्हणजे मी सुद्धा जवळजवळ बघा, आता तुम्हाला सांगते, मी 2000 सालापासून या मार्गात आहे, 2000 पासून। तर 2000 सालापासून मी हा तोडगा माझ्या घरी लावते आणि तेव्हापासून मी इतके अनुभव घेतलेला, म्हणजे मला पैशाची किंवा आर्थिक किंवा अन्नधान्याची कसलीच कमी पडलेली नाही। स्वामींनी मला ह्या तोडगा वापरल्यापासून, जसे या तोडग्याचा उपाय केल्यापासून माझ्या घरात बरकतच होत गेली आणि आज स्वामींच्या कृपेने खूप काही आहे आणि तेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं। जसं मला स्वामींनी सगळं दिलेलं आहे तसंच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, तुमचं पण चांगलं व्हावं हा हेतू आहे। तर म्हणून बघा, हा तोडगा आहे। आता याच्यात मी काय आहे ते तुम्हाला काढून दाखवते, पहिले सांगते त्या पिवळ्या याच्यात काय आहे त्याच्या बरोबर। हे बघा, ह्या पोटली बरोबर आहे ना, असं हे सॉरी असा हा पेपर पण येतो, त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं, सेवा काय करायची, कशात याच्यात काय आहे हे सगळं लिहिलेलं असतं। तर याच्यामध्ये आहे बघा,
तो दर गुरुवार सॉरी दर गुढीपाडव्याला लावायचा आहे, परंतु जर गुढीपाडव्याला काही अडचण असली म्हणजे पिरियड्स असले सुतक असं काही असलं तर आपण एखाद्या बुधवारी लावू शकतो. आता ह्याच्यात काय काय वस्तू ते सांगते. रंगारी हिरडा आहे, तांब्याची पावले आहे, तांब्याचे नाणे आहे, हळकुंड आहे, नागकेशर आहे आणि मीठ आहे. आपण त्याच्यात फक्त आता एक मुठभर नवे गहू टाकायचे, एवढंच करायचे. ते पण गहू डायरेक्ट याच्यात नाही टाकायचे आपण, त्याच्यात आपण दुसरी एक छोटीशी कॅरी बॅग घ्या, त्याच्यात गहू ठेवा आणि हे ते ह्या पोटलीत ह्याच्या बरोबर ठेवा. आता हे सगळं आहे हे प्लास्टिकच्या पिशवीतच आहे, हे सगळं आहे. तर आता तुम्ही काय करणार हे बघा. हे आता ते पोटलीत गोल केलेलं होतं म्हणून त्याची घडी झाली आहे. हे नाणं पातळच असतं तसं. त्यानंतर आता तुम्हाला 70 रुपयात हे दोन्ही द्यायचे म्हटल्यावर मग तुम्हाला एवढं आपल्याला माहिती तांब किती महाग आहे. हे स्वामींचे पाऊल आहेत, दिसत असेल आपल्याला थोडस. तर हे स्वामींचे पाऊल आहे. हे पाऊल आहे, हे नाणं आहे. त्यानंतर हा एक रंगारी हिरडा आहे. त्यानंतर एक लेकुरवाळा हळकुंड आहे, हे हळकुंड आहे, लेकुरवाळा हळकुंड म्हणता याला. आणि जाड मीठ आहे आणि नागकेशर आहे बघा. आता हे सगळं याच्यामध्ये असतं. आता हे काय करायचं तुम्ही, हे आहे ना याच्यात, हे फक्त याच्यात एवढंच ठेवायचं. दुसरी अशीच कॅरी बॅग घ्यायची, त्याच्यात मुठभर गहू घ्यायचे, त्याच्यामध्ये हे पावलं ठेवा किंवा पावलं तुम्ही डायरेक्ट पिशवीत ठेवा. ह्या याच्यात पण नका ठेवू, कारण की मिठाला पाणी सुटलं की तांब्याला तुम्हाला माहिती असे डाग पडतात, तर मग ते डाग पडतात, मग ते काळं होऊन जातं. म्हणून हे डायरेक्ट काय करायचं, तुम्ही घेतल्यानंतर ह्या पिशवीमध्ये पावलं ठेवायचे, म्हणजे मग त्याला पाणी मिठाचं लागणार नाही आणि गव्हाचं पण काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि हेच फक्त याच्यामध्ये एवढंच ठेवा. त्यानंतर गहू घ्या, गहू पण असेच एका पिशवीत घ्या, छोट्याशा पिशवीमध्ये. त्याच्यात थोडेसे एवढेसे गहू घेतले तरी चालेल, बघा एवढेसे गहू घेतले तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये हळकुंड आणि हा रंगारी हिरडा हे दोन्ही वस्तू त्याच्यात ठेवा, म्हणजे गव्हामुळे हे काही खराब होणार नाही आणि मिठामुळे हे पावलं खराब होणार नाही. तर आपल्याला असं ते करायचं आहे. त्यानंतर बघा, आता मी हे ठेवते, तुम्हाला दाखवले आहे याच्यात काय काय वस्तू आहे, परत बघून घ्या. याला नागकेशर म्हणतात, हे पूजेचे नागकेशर असतात. आणि जाड मीठ असतं, पावलांचं हे आहे आणि नाणं आहे, तांब्याचे पावलं आणि नाणं आहे. त्यानंतर हळकुंड आणि रंगारी हिरडा आहे. आता हे आहे, तर हे मी ठेवते. ही अशी पोटली असते, याच्यामध्ये आणखी हे बघा, ही अशी तुम्हाला पोटली भेटेल. ही अशी तुम्हाला पोटली भेटेल, ही पिवळी पोटली, ही धनधान्यादी तोडगा आहे. हा, त्याला अन्नपूर्णा तोडगा पण म्हणतात, अन्नपूर्णा तोडगा पण म्हणता याला. आता झालं हे समजलं. आता तुम्हाला लाल दाखवते. आता ही लाल पोटली आहे. आता हे लाल पोटलीमध्ये काय आहे, त्यात पण वडाची मुळी आहे आणि रंगारी हिरडा आहे. आता ही वडाची मुळी ही जी असते ना, म्हणजे आपण ही अशीच नसते, हिला 3 इंचाची आहे बघा, 3 इंचाची आहे. तर त्याचं हे असतं 3 इंचाची असते. 3 इंचाची वडाची मुळी आहे, ती वडाच्या उत्तरेकडचं असते आणि त्याचे पण अगोदर विधिवत वडाला आमंत्रण वगैरे द्यायला लागतं, म्हणजे तोडायच्या आदल्या दिवशी वडाला आमंत्रण द्यावं लागतं. त्यानंतर पुष्य नक्षत्रावर तोडावं लागतं, गुरुपुष्य, रविपुष्य अशा नक्षत्रावर ते तोडायचं असतं. म्हणजे आदल्या दिवशी आमंत्रण पूजा करून आमंत्रण देऊन ते रविपुष्य किंवा गुरुपुष्य नक्षत्रावर तोडायची असते ती. आणि मग त्याचे नंतर पंचोपचार पूजन करता आणि मग हे याच्यात हे करून देतात. आता ही अशी आहे, ही लाल पोटली आहे. आता हे तुम्हाला समजलं याच्यात काय काय आहे. आता याच्यावर काय सेवा करायची ते सांगते. सर्वात पहिले आता हे सांगितलं की हे अन्नपूर्णा तोडगा आहे, धनधान्याची तोडगा आहे. आणि हा जे आहे हा संरक्षण तोडगा आहे. आता हा संरक्षण तोडगा आहे, याच्यावर ह्याचं
आजारांपासून संरक्षण होतं. म्हणजे कुठले पण जे काही आजार असतात, आपल्या घरात सतत आजारपण वगैरे असेल, कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडे येत असेल तर त्याच्यापासून ह्याच्याने संरक्षण होतं. अ, आता याच्यावर काय सेवा करायची ते तुम्हाला दाखवते. आता ह्या काय करायचे, ह्या दोन्ही पोटल्या अशा हातामध्ये घ्यायच्या. शक्यतो तुम्ही हा पोटली नका घेऊ. पोटलीतलं सामान काढून घ्या. एका डिश मध्ये सगळं ठेवा. एका डिश मध्ये सगळं घ्यायचं. तर डिश हातात घ्यायची आणि पहिले 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप केला की मग नंतर तुम्ही वाटल्यास ह्या पोटलीवर आपल्याला थोडी वेगळी सेवा करायची आणि ह्या पोटलीवर वेगळी सेवा करायची. मग आपल्याला दोन्ही पोटलीवर पहिले 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा. म्हणून सगळं सामान एकत्र घेऊन 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करा. नंतर याच्यातलं हातात घ्या, म्हणजे याच्यातलं किंवा याच्यातलं वेगळं, याच्यातला वस्तू हातात घ्या, म्हणजे वडाची मुळी आणि तो एक रंगारी हेडा हातात घ्या. त्याच्यावर महामृत्युंजय मंत्र एक माळ जप करा, एक माळ गायत्री मंत्र जप करा आणि 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वल्गा सुक्त, हे तुम्हाला ह्या पोटलीवर सेवा करायची. नंतर ही सेवा झाली की ही तुम्ही पोटली याच्यात ठेवून द्या, बाजूला ठेवा. मग ह्या पोटलीतलं सामान हातात घ्या. ह्या पोटलीतलं सामान हातात घेतलं की मग आपल्या नित्य सेवामध्ये अन्नपूर्णा कवच आहे. अन्नपूर्णा कवच 11 वेळा वाचा आणि श्री सूक्त 16 वेळा वाचा. श्री सूक्त 16 वेळा वाचा. म्हणजे हे आपल्याला असं सगळं सेवा करायची आहे. आता याच्यामुळे सेवा काय करायची तर एवढं काही दिलेलं, एवढं डिटेल्स नाही याच्यात, फक्त 11 माळी श्री स्वामी समर्थ जप सांगितलेला आहे. परंतु आपल्याला त्याच्याबरोबर आपल्याला थोडेसे अजून ही पण सेवा करायची. हे काय याच्यामध्ये दिलेलं नाही, हे आपल्या प्रश्न उत्तरांच्या सिलेबस मध्ये दिलेलं असतं. याच्यामधले सेवा जे काही प्रश्न उत्तराचं सिलेबस असतं त्याच्यात आपलं सगळं दिलेलं असतं. म्हणून थोडस तुम्हाला माझ्याकडे बारीक सारीक माहिती मिळते, कारण की आपला तो विभागच आहे. आपल्याला हे करायचं. आता तसं म्हणलं याच्यावर दोघींवर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, नंतर याच्यावर ही घ्यायची, याच्यावर नंतर एक माळ महामृत्युंजय मंत्र, एक माळ गायत्री मंत्र जप आणि एक राहिला अजून एक माळ शाबरी मंत्र जप, एक किंवा 11 माळी करा तुमच्या नुसार आणि 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सुक्त आणि याच्यावर 11 वेळा अन्नपूर्णा कवच, 16 वेळा श्री सूक्त एवढं घ्यायचं. आता हे सेवा तुम्ही म्हणाल ताई माझ्याकडनं पाडव्याच्या दिवशी खूप कामं असतात, एवढं सगळं जमत नाही. पाडव्याच्या दिवशी तुम्ही एक एक वेळा करा, वाटलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही बाकीची सेवा करा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ही लावायचं. आता ही जी आहे ही आपल्या किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यात लावायची. ही आता तुमच्याकडे वरती लावायला जागा असेल तर लावा, नसेल तर तुम्ही तिथं काय लाफ्ट वगैरे असेल तर तिथे असे ठेवून द्या, तुम्ही कुठेतरी ईशान्य दिशेत ठेवा आणि ही आपल्या दरवाजाला लावायची आहे. आता दरवाजाला लावायची किंवा तुम्ही दरवाजाच्या मागे सुद्धा तुमच्याकडे काही खिळा वगैरे असेल तिथे लावलं तरी चालेल किंवा तुम्हाला बाहेरून लावता येईल. फक्त आपल्या दरवाजाच्या दरवाजाला लावायचं, मग तुम्ही बाहेर लावा आत लावा, पण शक्यतो ती दरवाजालाच लावायची आहे. तर असे ह्या दोन पोटल्या आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला समजलं काय काय वस्तू आहेत, सेवा पण करायची काय आहे. तर ह्या पोटल्या आपल्याला हव्या असेल तर आपण दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर माझा कॉन्टॅक्ट करा, मला व्हॉट्सअप करा किंवा फोन करा आणि लवकरात लवकर ह्या पोटले मागून घ्या पाडव्याच्या, कारण की हे फक्त वर्षातून एकदाच बनवतो आम्ही, वर्षातून एकदाच येत असतं. त्यानंतर तुम्ही पाडव्यानंतर मला मागितलं नाही तरी मिळणार नाही, पाडव्याच्या 3-4 दिवस अगोदर सुद्धा मिळणार नाही, कारण की ह्या संपून जातात आणि एकदाच आम्ही बनवतो, नंतर बनवत नाही, कारण की या परत नंतर कोणी घेत नाही आणि घेत पण नाही आणि जरी त्या बनवायला पण परवडत नाही. आता कसं लॉट मध्ये बनवता, म्हणून तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आत्ताच मागवा तरच मिळेल, नंतर तुम्हाला मिळणार नाही, हे मात्र सांगते. त्याच्याबरोबर तुम्हाला 2 पेज पण मिळेल, म्हणजे त्याच्यात तुम्हाला काय काय आहे, कशी सेवा करायची हे दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा सांगते, हवं असेल तर लवकर आपण कॉन्टॅक्ट करा, म्हणजे पाडव्याच्या आत येईल किंवा तुम्ही ऑर्डर करून मागून घ्या. नाही तुम्हाला पाडव्याला लावायला जमलं तुम्ही नंतर लावाल, पण ऑर्डर आत्ता करा, नंतर तुम्हाला मिळणार नाही. असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.